गुन्हेगार जयराम चाटे एक दिवस काय बाहेर पडला, त्याच्या चट्ट्या-बट्ट्यांना मात्र चांगलाच जोर चढला. बातमी आहे बीडमधल्या केजमधली. संतोष देशमुख खून प्रकरणामधला आरोपी जयराम चाटे एक दिवसासाठी जेलच्या बाहेर आला आणि भावाच्या 12व्या विधीसाठी जाऊन आला. मात्र तो बाहेर पडण्यापूर्वीच त्याच्या टोळीतल्या सदस्यांकडून मात्र गाव परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार समोर आलाय. बीडच्या केज तालुक्यातल्या तांबवा परिसरामध्ये काल दुपारी 5 जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. मारहाण करताना संतोष देशमुख खून प्रकरणातला आरोपी जयराम चाटे आणि त्यासोबतच कृष्ण आंधळेचं नाव घेऊन धबकावलं. तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 13-13 तुला दाखवतो, असं म्हणत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला असून केज इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 आरोपींच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी बाहेर येण्याच्या आधीच ज्या पद्धतीने त्याचे पंटर ऍक्टिव्ह होतात ते बघताच बीडमध्ये अजून किती गुन्हेगारी शिल्लक आहे असा सवाल उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका.